कोल्हापुरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याचा निकाल अखेर समोर आलाय। या प्रकरणात आता एका आरोपीची निर्दोष सुटका देखील करण्यात आली। राजू पाटीलची निर्दोष सुटका झाली आहे। बिद्रे हत्या प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरवर हत्येचा मुख्य आरोप करण्यात आला होता। बिद्रे हत्या प्रकरण खळबळ माजली होती आणि पनवेल सत्र न्यायालयाने या बिद्रे प्रकरणी आता निकाल दिलाय। अधिक माहिती जाणून घेऊ आमचा प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे सध्या संपर्कात आहे। सिद्धेश, काय निकालात म्हणण्यात आलाय, काय अधिक तपशील? 2016 साली झालेल्या अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाची पनवेल सत्र न्यायालयात जी आहे ती सुनावणी आता सुरू झालेली आहे। निकालाचं वाचन जे आहे ते आता न्यायाधीश आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक 2 जे होते राजू पाटील यांची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे। अश्विनी बिंद्रे यांच्या हत्येमध्ये त्यांचा कुठलाही सहभाग असल्याचे पुरावे जे आहेत ते कोर्टामध्ये सादर होऊ शकले नाहीत किंवा ते पुरावे संपूर्ण क्लिअर होऊ शकले नाहीत आणि त्याचमुळे कुठेतरी राजू पाटील यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे। मात्र आता अभय कुरुंदकर आणि त्याच्याबरोबरचे इतर साथीदार आहेत त्यांच्याबद्दल नेमका निकाल काय देतात न्यायाधीश हे पाहण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।